श्लोक 147. श्रीराम. फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना. तया एक रूपासी दुजे न साहे, मना संत अनंत शोधून पाहे. श्रीराम. कोणतीही मूळ गोष्ट नष्ट होत नाही हे सांगण्यासाठी समर्थांनी हा श्लोक सांगितलेला आहे. सृष्टीतल्या सर्व गोष्टी नश्वर आहेत, क्षणभंगूर आहेत असं ऐकून मग हे सर्व कशाला करायचं? हे सर्वनाश होणारं असेल तर त्यासाठी मी मेहनत का घ्यायची? अशा प्रकारचं नैराश्य आपल्यामध्ये येऊ शकतं. म्हणून समर्थ सृष्टीचा आणखीन एक नियम सांगतायत. चूल, घरातली सुरई, घराची भिंत या सर्व वस्तू मातीच्या केलेल्या असतात. मोठं वादळ आलं, भूकंप झाला तरी या सर्व वस्तू फुटतील, तुटतील, पण त्यातली माती हे मूळ रूप कायम राहणार आहे. त्या मातीपासून काहीही करता येऊ शकतं. सोनं हा मौल्यवान धातू आहे. त्यापासून बांगडी, हार, पाटल्या बनवता येतात. कोणतीही अडचण आली, त्या विकायची वेळ आली तरी वितळवून त्याचं सोनं तयार होतं. या सर्व वस्तूंचा आकार बदलला तरी त्याचं मूळ रूप सोनं आहे, ते बदलत नाही. त्याचा उपयोग निश्चितच होतो. नदी, समुद्र यांचं पाणी सतत प्रवाही असतं. एखादी सुनामी, महापूर, वादळी वारं आलं तर या पाण्याला लाटांचं स्वरूप येतं. त्या तडाख्यानं आजूबाजूची गावं उद्ध्वस्त होतात, नौका उलट्या होऊन बुडतात, तीरावरची घरं होती की नव्हती अशी अवस्था होते. आपण आत्ताच कोकणात पडलेल्या पावसानं तिथल्या गावांची कशी दुर्दशा झाली होती हेही पाहिलं आहे. तरीसुद्धा तरंग नसताना शांत स्थितीत तरंग उमटणाऱ्या रूपामध्ये मोठ्या लाटा उसळत असताना पाण्याचा पाणीपणा तसाच राहतो. त्याच्या पाणीपणात काहीही अंतर पडत नाही. इथं समर्थ म्हणतात, जरी सर्व सृष्टीचं रूप, आकार पालटत असलं तरी याचं स्वस्वरूप पालटत नाही. त्याचा आनंद उपभोगता येतोच. जे परब्रह्म साधना करून आपण मिळवणार आहोत ते प्रपंचासाठी आवश्यक आहे. आपला संसार, घर यांचं स्वरूप बदलणारं असलं तरी उपासनेमधून मिळणारं समाधान मात्र फुटेना तुटेना चळेना ढळेना असंच असणार आहे. हे सुख मिळवण्यासाठी समर्थ म्हणतात की तू स्वतः तुझ्या परिवाराला घेऊन साधना आणि उपासना कर. सर्व आनंद आपल्या आतमध्येच आहे. तो जागोजागी आणि बाहेरही भरून राहिलेला आहे. पण आपली अवस्था काखेत कळसा गावाला वळसा अशी असते. असा आनंद आपल्याला कळत नाही, कारण आनंद आणि दुःख आतच आहे, पण आपला त्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो, त्यावेळी आपलं मन उदास असेल, गायकाने एखादी विरहिणी गायली तर आपल्याला असं वाटतं की अरे हा काय रटाळ गातोय. इथं आपल्या मनाची दुःखद अवस्था या भावनांमध्ये व्यक्त झाली. हेच कार्यक्रम चालू असताना आपण आनंदी असलो तर आपल्याला वाटतं की काय सुंदर गातोय. इतकं विरहगीत गाताना सुद्धा त्याचा स्वर सुंदर लागला आहे, आवाजही गोड आहे. हे आपल्या आनंदी मनाचं प्रतिबिंब आहे. याचा अर्थ गायक त्याचं काम योग्य पद्धतीनं करतोय. दुःख आणि आनंद ही आपल्या मनाची अवस्था आहे, पण आपल्याला हे समजत नाही. कारण माणसाच्या मनामध्ये अहंकार नावाचा पडदा भरलेला असतो. हा दूर सारण्यासाठी साधना आणि उपासना करणं आवश्यक असतं. उपासना जर अहंकाराचा खडक फोडण्यासाठी केल्या किंवा विशिष्ट हेतू मनात धरून साधना केली तर अहंकार निश्चितच संपेल. एकदा आपण त्या परब्रह्माशी एकरूप झालो, सर्व गोष्टीतून आनंद प्राप्त झाला की मग मात्र दुजे पण त्याला सहन होत नाही. दुसरं काहीही त्याला नको असं वाटतं. हा आनंद मिळवण्याचं एकमेव साधन म्हणजे संतांचे चरण धरणं असं समर्थ सांगतात. संतांचा सहवास, त्यांचं चरित्र हे समाधान निश्चितच देऊ शकतात. फक्त विवेकानं आपण त्यांचं साहित्य वाचलं पाहिजे, श्रद्धेनं त्यांच्या चारित्र्याचा अभ्यास केला पाहिजे, विश्वासानं त्यांचं अनुकरण केलं पाहिजे
अशा प्रकारे आपल्या जीवनाचा आनंद आपण वाढवला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कर्तव्यापासून न ढळता पारमार्थिक उन्नती आपण साधली पाहिजे. सर्व गोष्टी नश्वर आहेत म्हणून मी काही करणार नाही असा विचार न करता स्वतःसाठी आणि जनकल्याणासाठी सतत चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण गेलो तरी कीर्तिरूपानं हेच जनकल्याण लक्षात राहतं. चांगुलपणा संपत नाही. उपासना साधना यांनी प्राप्त होणाऱ्या समाधानाला अंत नाही असं समर्थ खात्रीनं सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना. तया एक रूपासी दूजे न साहे, मना संत आनंद शोधून पाहे. श्रीराम.